कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो हे काय कुठे बाहेर चाललात का? अहो ते आईकडे जाऊन येते. पटकन जाते. वेळ लेट. काय सगळं ठीक आहे ना? हो सगळं ठीक आहे. ते जुनं सामान आईने काढून ठेवलंय ना, आणि काय कुठे ते फक्त मलाच माहितीये, म्हणून पटकन निघते. हा ठीक आहे, मग मी पण येतो. चला. नाही तुम्ही कशाला येताय? मुलं आपली एकटीच आहेत ना, आणि तुम्ही मुलांसोबत थांबलात ना तर मुलांना जरा बरं वाटेल. हा नाही, ऍक्च्युली त्यांना एकटं सोडलं तर अजून पसारा करून टाकते. हो तेच. ठीक आहे चला, मग मी थांबतो, तुम्ही जा आणि काय लागलं तर कॉल करा. येस पक्का. ना? चालेल, येते. हा हळू. आले. हो, सतत धावपळ करत असतात. अरे देवा, ही कशाला आली इकडे? तन्या मला पैसे देते हे जर काहींनी बघितलं ना तर घोळ होईल सगळा. काय करू मी? हो मम्मा, मिळालेत पैसे, मी बाहेरच येतेय. ऐक अजिबात बाहेर येऊ नकोस. ती वसुंधरा आलीये तुला फॉलो करत. व्हॉट? का? कुठे? इथे? मला काय माहिती ती का आली ते. आली असेल तुला फॉलो करत इथपर्यंत. आपल्या कामात अडथळा करणं हाच तर छंद आहे ना. नो 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 मम्मा, आपल्याला आता नाही भेटता येणार. पण पैसे कधी देशील तू? पैसे तुला मिळतील. आता मला घरी जावं लागेल. ही वसुंधराने जर आपल्याला रेड हँड पकडलं ना तर आपण सगळ्यांसमोर एक्सपोज होऊ. ठीक आहे. हे बघ, जे काय करशील ना ते नीट कर. तू माणूस घरी येऊन बसला असेल ग. पैसे मिळाले नाहीत ना तर तुझी मम्मा बेघर होईल, कळतंय का तुला? हो मम्मा, डोंट वरी. आता निघते मी. बाय. ओके बाय. काय करू आता मी? काय झालं? विशाखा, अगं तू कुठे आहेस? ते घरी आले पैसे मागायला. तू बाकी अजून काही विचार नकोस, तू ये पटकन प्लीज. अरे देवा. बर येते बाय. काय करू मी? येते. अशी काय आहे ही? म्हणजे आईला बँकेच्या बाहेर बोलवलं आणि तिला न भेटताच निघून गेली. नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. अरे दादा, लवकर कर, गेस्ट याची वेळ झाली. हो दादा, तुम्ही झालं का आईंचं काम? हो. बरं, ते आज संध्याकाळी येणार आहेत ना? हो. चलो गुड. त्यानिमित्ताने माझंही भेटणं होईल. मी आलेच, फ्रेश होऊन येते. बरं ऐका ना, मी माझा फोनवर चार्जिंगला लावलाय, तुम्ही खाली येताना घेऊन याल प्लीज. आणते मी. दादा, इथलं पण करायचं नंतर. हॅलो. आकाश सर आहेत का? मी संपदा सहकारी बँकेचा मॅनेजर बोलतोय. ते सर कामात आहेत. काही महत्वाचं असेल तर मला सांगा, मी बायको बोलते त्यांची. मी निरोप देते त्यांना. हो, ॲक्च्युली त्यांना एवढं सांगायचं होतं की अकाउंटमधून एक मोठी रक्कम कॅश केली गेली आहे. नाही, CEO म्हणून अखिल ठाकूर साहेबांची सही आहे, परंतु त्यांच्या जरा कानावर घातलं असतं, दुसरं काही नाही. ओके. ॲक्च्युली काय आहे,
की एवढी मोठी रक्कम जेव्हा आकाश सर काढतात तेव्हा त्यांच्या विश्वासावर आम्ही त्यांना देतो. परंतु काय झालंय, अजूनपर्यंत एवढी मोठी रक्कम त्यांनी कधी कॅश केलेली नाहीये. मी कळवते त्यांना. थँक्यू. हा ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके. म्हणजे हा तनयाचा प्लॅन होता तर सगळ्यांच्या न कळत बँकमधून पैसे काढून स्वतःच्या आईला देऊन टाकायचे होते तिला. ठीक आहे, मी पण बघतेच आता आकाशरावांच्या कष्टांची कमाई चोर वाटेनं विशाखा मॅडम पर्यंत कशी पोचणार नाही. बाबा मला दुसऱ्या हातात पण बांगड्या पाहिजेत. अरे आता बस झालं मला, बघ चिनू कधीची आवरून खाली पण गेली आहे. नाही मला दुसऱ्या हातात पण पाहिजेत. 15 मिनिटात तुला यांचा पण कंटाळा येणार आहे. नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मला पण पाहिजे. काय बांगड्या? अरे बाबा बांगड्या नाही, मला पण आई सोबत हळदी कुंकवाला थांबायचंय. ए मॅड, हळदी कुंकू फक्त गर्ल्स साठी असतं, बॉईज साठी नसतं. पण बॉईजला थांबायचं असलं तर मग एक काम कर, तू पण साडी गजरा आणि बँगल्स घालून ये. कसा दिसशील ना तू. म्हणून जास्त बोलू नको, नाहीतर बाबा सारखे तुला पण मी शिकारी ना. बनी. आणि असंही हा सण बायकांचा असतो. त्या एकत्र येतात, गप्पा मारतात, सुखदुःख शेअर करतात. जसं तू आणि तुझा बाबा. आमचा सगळा वेळ तुमची काळजी घेण्यातच जातो. म्हणून एक दिवसाची मजा. ही तर चिटिंग आहे. आम्ही काय करायचं? हा अगदी बरोबर बोलतोयस तू बनी. नाही मी पण ना हाच विचार करतो की बॉईजने नक्की काय करायचं. हे बघा, तुम्ही लहान मुलांसारखं वागू नका. पतंग उडवायचं ठरलंय ना आता. ते पण एकट्यानेच, तुमच्याशिवाय काय मजा येणार आहे. बाबा मी आहे ना. ओ म्हणजे काय, तूच आहेस माझा आधार. बरं मी काय बोलतोय, पतंग घेऊन गच्चीवर जा, मी आलो. ओके. आई मी पण अवनी काकूला गजरा दाखवून येते. चला, मुलांची तयारी झाली, माझी होत आली आहे. आणि खरं तर आहे ना, मला आणि अवनी वहिनींना आज काहीच काम नाहीये करायला. आज आम्ही फक्त आराम करणार. अहो अलिशाने ना एकदम छान सगळं अरेंज केलं. काय झालं, काही हवंय का? नाही, उलट तुम्हालाच मदत लागेल म्हणून मी थांबलोय. नाही नाही, मी करते ना. नक्की? हो. घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा, डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. कसे झोंबते अशी चांदणी, मनाला तरी सुखावे सुखावे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.